नमस्कार सगळ्यांना. आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भेटतो आहोत. तर 1 जून ते 21 जून आपण आता हा योगवर्ग प्रत्येक दिवशी अटेंड करायचा असा हा संकल्प करून आजपासून आपण योगवर्गाला सुरुवात करतो आहोत. यावर्षी आपण सांध्यांची काळजी कशी घ्यायची आणि सांध्यांसाठी कोणता योगाभ्यास करायचा, आपले सांधे चांगले राहावेत यासाठी कोणता योगाभ्यास आपण करायचा, हे आपण यामध्ये शिकणार आहोत. तर नेहमीप्रमाणे आपल्या वर्गाची सुरुवात आहे ती 21 जूनच्या निमित्ताने आपण हे शिबिर करतो आहोत. त्यामुळे 21 जूनची म्हणजे योग दिवसाची जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेनेच आपण आजची सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी आधी आपण कसं बसलं पाहिजे प्रार्थनेसाठी ते आधी आपण बघणार आहोत आणि मग त्यानंतर आपण प्रार्थनेला सुरुवात करणार आहोत. तर आपल्याबरोबर रमोला निकम ही आपल्याला सगळी प्रात्यक्षिकं दाखवणार आहे. तर ती आपल्याला दाखवेल की आपण प्रार्थनेसाठी कसं बसायचं आणि त्याच पद्धतीने रोज आपण प्रार्थनेला प्राणायामाला रोज बसायचं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला पाठीला टेकून बसायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा उशी घ्यायची आहे आणि ती उशी जी आहे ती टेकवून घ्यायची आधी भिंतीला आणि त्या उशीवर आपल्याला बसायचं आहे. कमरेचा भाग आपल्या त्या उशीवर येईल, पाय खालीच येतील. त्यानंतर आपल्याला हात पुढे टेकवायचे आहेत आणि कंबर पूर्णपणे टेकवून घ्यायची भिंतीला आणि सावकाश सरळ व्हायचं आहे. दोन्ही खांदे हे मागे भिंतीला टेकतील म्हणजे कमरेपासूनचा सगळा भाग वरती डोक्यापर्यंतचा भिंतीला टेकलेला आहे. यामुळे तुम्हाला कंबर पण दुखणार नाही आणि भिंतीचा पण सपोर्ट मिळेल आणि व्यवस्थित पाठीचा कणा याच्यामध्ये ताठ राहील आणि याच्यामध्ये आपल्याला प्राणायामाचा अभ्यास, प्रार्थना हे सगळं याच पोझिशनमध्ये आपल्याला करायचं आहे. तर त्यासाठी ही बसण्याची पद्धत नीट आपण समजून घेतली. आता हाताची ज्ञानमुद्रा करायची आहे. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे, मान सरळ ठेवायची आहे, डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. त्रिवार ओंकार आणि प्रार्थना म्हणणार आहोत. संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानतां देवाभागं यथा पूर्वे संज्ञानाना उपासते संज्ञानाना उपासते. सावकाश डोळे उघडायचे, हाताची ज्ञानमुद्रा सोडायची आणि आपल्याला पाय मोकळे करून घ्यायचे. वरचा पाय सरळ करा, खालचा पाय सरळ करा आणि सावकाश आपल्याला उभं राहायचं आहे, दंडस्थितीमध्ये यायचं आहे. दोन्ही पायामध्ये खांद्या इतकं अंतर घ्यायचं आहे. दोन्ही पाय एकमेकांना समांतर ठेवायचे. दोन्ही हात आपल्याला कमरेवर ठेवायचे. आज आपण सगळे सांधे मोकळे करून घेणार आहोत. हे सांधे मोकळे करून घेणं खूप गरजेचं असतं आणि रोज आपण या सांध्यांच्या हालचाली तुम्हाला जमेल तेव्हा करायच्या आहेत. दोन्ही पावलं एकमेकांना समांतर ठेवा. पायाची पावलं एकमेकांना समांतर येऊ देत.
आता ह्या स्थितीमध्ये आपल्याला काही हालचाली करायच्या आहेत. आपण मानेपासनं अगदी पायाच्या बोटांपर्यंत सगळ्या हालचाली आज आपण करणार आहोत. म्हणजे मग आपले सगळे सांधे मोकळे होतील आणि मग आपल्याला प्रगत अवस्थेतले रोज आपण योगिक प्रक्रिया या बघत जाणार आहोत. आणि रोज तुम्ही आमच्याबरोबर हा वर्ग करा. म्हणजे मग अगदी मुळापासनं म्हणजे बेसिकपासनं ते ॲडव्हान्सपर्यंत असं तुमचं हळूहळू प्रगती होत गेलेली तुम्हालाच कळेल आणि हळूहळू तुमच्यामध्ये झालेला बदलसुद्धा तुम्हाला कळेल. तर पहिल्यांदा आपण मानेची पुढे मागे हालचाल करणार आहोत. अतिशय सावकाश हालचाल आपल्याला करायची आहे. तर चालू असलेला श्वास सोडा, श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडत सोडत आपल्याला मान पुढे वाकवायची. फक्त मान वाकवायची आहे. खांद्यापासूनचा सगळा भाग सरळच ठेवायचा आहे. हनवटी कंठकुपापर्यंत जाईल इतकी मान वाकवायचा प्रयत्न करा. स्पायनल कॉर्ड आपली वरती उचलली गेलेली आपल्याला कळेल. आता मान आपल्याला मागे न्यायची आहे. सावकाश श्वास घेत घेत मान सरळ करा आणि श्वास सोडत सोडत आपल्याला मान मागे न्यायची आहे. मान मागे नेत असताना दात एकमेकांवर टेकलेलेच ठेवायचे आहेत. खालचा जबडा आपला सैल पडू द्यायचा नाही. गळ्यावर जो येणारा ताण आहे त्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. पुन्हा सावकाश श्वास घेत घेत मान आपल्याला सरळ करायची आहे. माझ्या इन्स्ट्रक्शन्स ज्या आहेत, सूचना आहेत, त्या तंतोतंत पालन करायच्या आहेत. पुन्हा श्वास सोडत सोडत मान खाली. आपण ही हालचाल 10 वेळा करणार आहोत. जर कुणाला काही मानेचे त्रास असतील तर आपल्या डॉक्टरांना विचारून या हालचाली करा. सावकाश पुन्हा श्वास सोडत सोडत मान मागे न्यायची आहे. याच्यामध्ये आपल्या सांध्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी म्हणून आपण या हालचाली करतो आहे. ज्यांना काही त्रास असेल त्यांनी आपल्या डॉक्टरांना विचारून मग हा योगाभ्यास करायचा आहे. पुन्हा मान खाली न्यायची आहे. आपल्याला पुढे काही सांध्यांचे विकार होऊ नयेत म्हणून आपण या हालचाली करतो आहे. मान मागे, श्वास सोडत सोडत, जबडा खालचा सैल पडू देऊ नका. दात एकमेकांवर टेकलेले, लक्ष आपलं मानेकडे, गळ्याकडे. गळ्याचे स्नायू याच्यामध्ये ताणले जातात. पुन्हा मान खाली. सावकाश श्वास घेत घेत मान सरळ आणि श्वास सोडत सोडत मान मागे. दात एकमेकांवर टेकलेले. सावकाश मान सरळ. पुन्हा सावकाश मान खाली. सावकाश श्वास घेत घेत मान सरळ आणि श्वास सोडत सोडत मान मागे. पुन्हा सावकाश श्वास घेत घेत मान सरळ, श्वास सोडत सोडत मान खाली. पुन्हा एकदा करायची आहे. श्वास घेत घेत मान वर आणि श्वास सोडत सोडत मान मागे. मागे जास्तीत जास्त मान मागे न्यायचा प्रयत्न करा. वरती छताकडे बघायचा प्रयत्न करा. खालचा जबडा सैल पडू देऊ नका. सावकाश श्वास घेत घेत मान सरळ. यामुळे जे बैठं काम करणारे लोक आहेत, सारखं आपण मोबाईलकडे खाली बघत असतो, तर हे मानेच्या हालचालीमुळे पुढे आपल्याला होणारे जे त्रास आहेत ते होणार नाहीत ह्या हालचालींमुळे. पण ज्यांना ऑलरेडी त्रास सुरू झालेले आहेत त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ह्या हालचाली करायच्या. आता आपल्याला मान वाकवायची आहे. म्हणजे आपला पहिल्यांदा उजवीकडे मान वाकवायची आहे आणि कान जो आहे तो उजव्या खांद्याला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. तर चालू असलेला श्वास सोडा, श्वास घ्या आणि श्वास सोडत सोडत मान आपली उजवीकडे वाकवायची आहे. कमरेतून वाकायचं नाही आहे. कान खांद्याला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. खांदा वर उचलायचा नाही आहे. एका बाजूला येणारा जो ताण आहे दुसऱ्या विरुद्ध बाजूला, डाव्या बाजूला, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. सावकाश श्वास घेत घेत मान सरळ करायची. ह्या हालचाली अतिशय सावकाश करायच्या आहेत. जेवढ्या सावकाश कराल तेवढं तुम्हाला आतपर्यंत त्याचे परिणाम जाणवतील. कुठेही भरभर हालचाल करायची नाही आहे. मान आता डाव्या खांद्यावर. श्वास घेत घेत मान सरळ. खांदा न उचलता कान खांद्याला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे आणि विरुद्ध बाजूला येणारा ताण आपल्याला त्याकडे लक्ष द्यायचं आहे.
मान उजवीकडे नेताना श्वास सोडलेला, पुन्हा मान सरळ करताना श्वास घेतलेला. श्वासाबरोबर अतिशय सावकाश हालचाली करायच्या आहेत. डोळे मिटून केल्या तरी चालतील. कुठे कुठे ताण येतोय त्याकडे लक्ष द्या. सावकाश श्वास घेत घेत मान सरळ. आता पुन्हा श्वास सोडत सोडत मान उजवीकडे. श्वास घेत घेत मान सरळ. सावकाश श्वास सोडत सोडत मान डावीकडे. सावकाश श्वास घेत घेत मान सरळ. पुन्हा श्वास सोडत सोडत मान डावीकडे. श्वास घेत घेत मान सरळ. श्वास सोडत सोडत मान डावीकडे. सावकाश श्वास घेत घेत मान सरळ. श्वास सोडत सोडत मान उजवीकडे. कान खांद्याला लावायचा प्रयत्न करा. खांद्यावर उचलू नका. जास्तीत जास्त खांद्याच्या दिशेने मान न्यायची आहे. पुन्हा उजवीकडे. कुठे कुठे ताण येतं त्याकडे लक्ष द्या. डोळे मिटून केलं तर बरोबर त्याकडे लक्ष जाईल तुमचं. सावकाश मान सरळ. आता आपल्याला पुन्हा एकदा मान उजवीकडे, सरळ, डावीकडे आणि सरळ. सावकाश करायचं आहे, म्हणजे मग खूप वेळ ते आपल्या शरीरावर त्याचे परिणाम राहतात आणि आतपर्यंत, अगदी आतल्या मसल्सपर्यंत, स्नायूंपर्यंत त्याचे परिणाम जातात. त्यामुळे सावकाश हालचाली करायच्या. आता आपल्याला मान वळवायची आहे. तर पहिल्यांदा आपण डावीकडे मान वळवणार आहोत. पहिल्यांदा चालू असलेला श्वास सोडा. सावकाश श्वास भरून घ्या आणि डावीकडे सावकाश मान वळवा. जास्तीत जास्त वळवायचा प्रयत्न करा. हनवटी खांद्याच्या रेषेमध्ये येईल. जास्तीत जास्त त्या रेषेच्या मागे बघायचा प्रयत्न करा, भिंतीच्या दिशेने. सावकाश श्वास घेत घेत मान सरळ. कमरेतून वळायचं नाही आहे. पुन्हा आपल्याला मान उजवीकडे वळवायची आहे. सावकाश. हळूहळू तुम्हाला तिथे जो पीळ बसतोय त्याकडे लक्ष द्या. जास्तीत जास्त मागे बघायचा प्रयत्न करा. कमरेतून वळू नका. सावकाश मान सरळ. श्वास घेत घेत सरळ करायचं आहे. श्वास सोडत सोडत डावीकडे. मानेला पीळ बसत असताना श्वास सोडायचा आहे आणि मान सरळ होत असताना श्वास घ्यायचा आहे. पूर्ण लक्ष मानेच्या स्नायूंकडे, गळ्याकडे. गळ्याच्या तिथे आपल्या थायरॉईड, पॅराथायरॉईड ग्रंथी असतात. गळ्याच्या तिथे आपले टॉन्सिल्स असतात, स्वरयंत्र असतं. कानाच्या तिथल्या नलिका तिथे आलेल्या असतात, अन्ननलिका, श्वासनलिका. सावकाश पुन्हा मान जास्तीत जास्त वळवायचा प्रयत्न करायचा आहे. अगदी या हालचाली दिसायला जरी सोप्या असतील, करायला सोप्या असतील, तरी अतिशय परिणामकारक अशा ह्या हालचाली आहेत. ह्या हालचाली रोज तुम्ही केल्यात तरी तुमचं आरोग्य चांगलं राहायला बऱ्यापैकी मदत होते. ही हालचाल चालू ठेवायची आहे. मान जास्तीत जास्त डावीकडे आणि उजवीकडे नेताना श्वास सोडत सोडत आपल्याला न्यायची आहे आणि सरळ होताना श्वास घेत घेत व्हायचा आहे. आता ही हालचाल आपल्याला थांबवायची आहे. सावकाश श्वास घेत घेत मान सरळ करा. सावकाश हात खाली. ह्या मानेच्या हालचाली, याच्यामध्ये अजून पण काही हालचाली आहेत त्या आपण पुढे बघणार आहोत. आज आपण अगदी सोप्या सोप्या हालचाली बघणार आहोत आणि मग काही योगिक प्रक्रिया आहेत महत्त्वाच्या त्या
आपल्या जॉईंटच्या दृष्टीने, सांध्यांच्या दृष्टीने त्या पुढे पुढे आपण बघणार आहोत. आता दोन्ही खांदे जे आहेत ते कानापर्यंत न्यायचा प्रयत्न करायचा आहे. जास्तीत जास्त दोन्ही खांदे वरती उचला आणि कानाला टेकवायचा प्रयत्न करा खांदे. आणि आता सावकाश खांदे खाली जास्तीत जास्त दाबायचा प्रयत्न करा. दाबा जास्तीत जास्त जमिनीच्या दिशेने खांदे दाबा. पुन्हा जास्तीत जास्त खांदे कानाच्या दिशेने न्यायचा प्रयत्न करा आणि सावकाश खांदे जे आहेत ते आपले पुन्हा खाली दाबा. असं आपण 5 वेळा करणार आहोत. पुन्हा सावकाश. आता हे श्वासाबरोबर करायचं आहे. श्वास घेत घेत आता दोन्ही खांदे वरती उचलायचे आहेत. कानाला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे खांदे. तिथे येणारा जो ताण आहे त्याकडे लक्ष द्या. सावकाश दोन्ही खांदे जमिनीच्या दिशेने जास्तीत जास्त खाली दाबायचा प्रयत्न करा. तो दाब बरोबर जाणवतो. पुन्हा खांदे वर उचला. श्वास घेत घेत खांदे वर उचलायचे आणि श्वास सोडत सोडत खांदे दोन्ही खाली दाबायचे. सावकाश दोन्ही खांदे खाली दाबा. जास्तीत जास्त दाबायचा प्रयत्न करा. पुन्हा सावकाश खांदे वर उचला आणि सावकाश दोन्ही खांदे पुन्हा खाली दाबायचा प्रयत्न करा. आता आपल्याला खांद्यांचे रोटेशन करायचे. तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपण पुढून मागे करणार आहोत. पुढून मागे आपल्याला रोटेशन करायचे. तर सावकाश दोन्ही खांदे हे पुढून मागे नेऊन पुन्हा पुढे आणायचे. श्वास घेत घेत मागे जायचे आणि श्वास सोडत सोडत पुन्हा पुढे यायचे. गोलाकार फिरवायचे. जास्तीत जास्त गोल फिरवायचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त मोठं वर्तुळ काढायचा प्रयत्न करा. पुढून मागे आपल्याला जास्तीत जास्त मागे न्यायचे. पुन्हा पुढे आणायचे. जितकं मोठं वर्तुळ करता येईल, सर्कल करता येईल तेवढं करायचं आहे. 5 वेळा आपण ही प्रक्रिया करणार आहोत. कुठे कुठे ताण येतोय त्याकडे लक्ष द्या. पूर्ण लक्ष खांद्याच्या स्नायूंकडे. आता आपल्याला विरुद्ध बाजूनी करायचं आहे. आता आपण पुढून मागे केले होते. आता मागून पुढे खांदे आणायचे आणि पुन्हा सावकाश मागे न्यायचे. श्वास घेत घेत मागे न्यायचे. श्वास सोडत सोडत पुढे आणायचे. श्वासाबरोबर करायचा प्रयत्न करा. श्वास घेत घेत खांदे मागे नेले त्यावेळेला आपले जे चेस्टचे स्नायू आहेत, छातीचे स्नायू आहेत ते ताणले गेलेले आहेत. पुढे येताना पुन्हा त्याचा ताण कमी झालेला आहे बघा. मागच्या स्नायूंना खांद्याच्या तिथल्या कसा ताण बसतोय त्याकडे पण लक्ष द्यायचं आहे. हे पण आपल्याला 5 वेळा करायचे आहे. खांदे मागून पुढे आणायचे आणि गोलाकार फिरवायचे. कुठेही घाई गडबड करायची नाही. सावकाश हालचाली करायच्या आहेत. त्याचे परिणाम कुठेही जर्क द्यायचा नाही आहे. स्नायूंना कुठेही दुखवायचं नाही आहे. आता यानंतरची आपण अजून एक खांद्यांची हालचाल करणार आहे. ती म्हणजे या सगळ्या खूप सोप्या सोप्या हालचाली आहेत. पुढे आपण याच्यातल्याच अजून बऱ्याच हालचाली आणि योगिक प्रक्रिया बघणार आहोत. आता दोन्ही हाताची बोटं जी आहेत ती खांद्यावर ठेवायची आहेत आणि कोपरं जी आहेत ती पुढे टेकवायची आहेत. आणि ह्या स्थितीमध्ये आपल्याला दोन्ही कोपरं पहिल्यांदा चालू असलेला श्वास सोडा आणि श्वास घेत घेत दोन्ही कोपरं वरती डोक्याच्या दिशेने न्या आणि मागणं गोलाकार फिरवत पुन्हा पुढे आणा. श्वास सोडत सोडत पुढे आणायची आहेत. पुन्हा श्वास घेत घेत सावकाश वरती न्यायची आहेत. श्वासाबरोबर करायचा प्रयत्न करा. पूर्ण लक्ष श्वासावर आणि खांद्यांच्या स्नायूंवर. डोळे मिटून ही हालचाल करायची आहे. सावकाश श्वास घेत घेत दोन्ही कोपरं वरच्या दिशेने न्यायची आहेत आणि सावकाश श्वास सोडत सोडत दोन्ही कोपरं खाली आणायची आहेत.
पुन्हा सावकाश श्वास घेत घेत दोन्ही कोपरं वरती न्या आणि श्वास सोडत सोडत सावकाश खाली आणा. दीर्घ श्वास घेत घेत दोन्ही कोपरं वर आणि दीर्घ श्वास सोडत सोडत दोन्ही कोपरं खाली. आता हीच हालचाल आपल्याला विरुद्ध दिशेने करायची. हे करत असताना पूर्ण लक्ष खांद्याच्या स्नायूंकडे आणि श्वासाकडे. आता विरुद्ध दिशेने करा. श्वास सोडत सोडत कोपरं मागे न्या आणि श्वास घेत घेत वरती न्या आणि सावकाश पुढे आणा. पुन्हा सावकाश गोलाकार फिरवत विरुद्ध दिशेने न्यायची आहेत. मागून पुढे पूर्ण लक्ष खांद्याच्या स्नायूंकडे, मानेच्या स्नायूंकडे. कुठे कुठे आपल्याला ताण जाणवतोय त्याकडे लक्ष द्यायचे. संथ श्वसन आणि दीर्घ श्वसन. मध्ये जर तुम्हाला थांबावंसं वाटलं तर संथ श्वसन करायचं आणि पुन्हा ती हालचाल करायची. सावकाश करायची आहे. 5 वेळा झालेली आहे. सावकाश हात खाली आणायचे. आता आपले खांदे झाले. आता आपले जे कोपरं आहेत, हाताची कोपरं, त्या कोपरांची हालचाल आपल्याला करायची आहे. आपण जे महत्त्वाचे आपल्याला जाणवणारे सांधे आहेत ते आज आपण घेतोय. पण आपल्या शरीरामध्ये अजूनही अनेक सांधे आहेत, 206 प्रकारचे. तर तेही आपण त्याच्याही काही हालचाली आपण नंतर घेणार आहोत. तर पहिल्यांदा आपल्याला दोन्ही हात पुढे न्यायचे आणि दोन्ही हातांचे तळवे वरच्या दिशेने, छताच्या दिशेने, दोन्ही हात खांद्यांच्या रेषेमध्ये, म्हणजे खांद्यांमध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच दोन्ही हातांमध्ये अंतर पाहिजे. आणि सावकाश दोन्ही हात जे आहेत ते आपल्या हाताची बोटं खांद्यांवर ठेवायची आहेत. सावकाश ठेवा. आणि आता श्वास सोडत सोडत दोन्ही हात परत सरळ करा. कोपरांची हालचाल आपण करतोय. पुन्हा सावकाश श्वास घेत घेत दोन्ही हात आपले खांद्यांवर ठेवायचे. हातांची बोटं. श्वास सोडत सोडत हात सरळ करायचे. अगदी सहज साध्या सोप्या हालचाली आपण करतोय. पुन्हा सावकाश श्वास घेत घेत दोन्ही हात खांद्यांवर. श्वास सोडत सोडत हात समोर. श्वासाबरोबर करायचा प्रयत्न करा. सावकाश पुन्हा दोन्ही हात जे आहेत ते खांद्यांवर, हाताची बोटं आणि सावकाश हात समोर. पुन्हा एकदा करायचे. शेवटच्या वेळेला लास्ट टाईम. सावकाश दोन्ही हातांची बोटं खांद्यांवर आणि सावकाश हात सरळ. कोपरांवर लक्ष केंद्रित करायचे. सावकाश हात खाली आणायचे. आता हेच आपल्याला हात आपले खांद्याच्या रेषेमध्ये ठेवून करायचे. आपल्या शरीराचा आकार टी सारखा दिसेल याच्यामध्ये. हाताचे तळवे हे वरती छताच्या दिशेने ठेवायचे आणि सावकाश आता आपल्याला दोन्ही हात एका रेषेमध्ये ठेवायचा प्रयत्न करा. आता सावकाश दोन्ही हात हे हातांची बोटं ही खांद्यांवर ठेवा. कोपरांवर लक्ष केंद्रित करा. सावकाश हात सरळ करा. श्वास सोडत सोडत हात सरळ. श्वास घेत घेत दोन्ही हातांची बोटं खांद्यांवर. पुन्हा श्वास सोडत सोडत हात सरळ. पूर्ण लक्ष हातांच्या कोपरांवर आणि हातांच्या स्नायूंवर. सावकाश आता ही हालचाल चालू ठेवायची आहे. आपल्या हातांचे जे स्नायू आहेत त्याच्यातली ताकद वाढायला ह्याचा खूप चांगला उपयोग होतो. ज्यांच्या हातामध्ये स्नायूंमध्ये ताकद नाही आहे तर ह्या स्नायूंमधली ताकदसुद्धा या हालचालीने वाढणार आहे आणि सांध्यांची जी आपली हालचाल आहे तीसुद्धा आपली व्यवस्थित व्हायला मदत होणार आहे. सावकाश शेवटच्या वेळेला करायची आहे. लास्ट टाईम. सावकाश हात सरळ.
सावकाश हात खाली घ्यायचे. आता आपल्याला दोन्ही हात जे आहेत ते खांद्यांच्या रेषेमध्ये न्यायचे. दोन्ही हात खांद्यांच्या रेषेमध्ये न्या आणि हात आपण भिंतीला लावलेत अशी कल्पना करायची आहे. आणि आपल्या उजव्या हाताला एक भिंत आहे, डाव्या हाताला एक भिंत आहे. तर डाव्या हाताने डाव्या हाताची भिंत दाबायची, उजव्या हाताने उजव्या हाताची भिंत दाबायची. विरुद्ध ताण आपल्याला जाणवला पाहिजे. जास्तीत जास्त हाताने भिंत दाबायचा प्रयत्न करा. कल्पना करायची दोन्ही हाताच्या तिथे भिंत आहे आणि उजवीकडची डावीकडची भिंत आपण दोन्ही हातांनी दाबतोय. विरुद्ध ताण तुम्हाला जाणवेल, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. सावकाश हात खाली आणायचे, सावकाश हात खाली आणा. आता आपण आपल्या खांद्यांच्या हालचाली केल्या, कोपरांच्या हालचाली केल्या. आता आपण मनगटाच्या हालचाली करणार आहोत. तर हात समोर आणायचे आणि दोन्ही हातांच्या मुठी पहिल्यांदा अंगठा आणि त्याच्यावर चारी बोटं या पद्धतीने मिटून घ्यायच्या आहेत आणि फक्त मनगटाची हालचाल करायची आहे आपल्याला. एकदा उजवीकडनं डावीकडे आणि डावीकडनं उजवीकडे. ते सावकाश हालचाल करायची आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. गोलाकार रीतीने फक्त मनगटांची हालचाल करा. मनगटाच्या तिथे आपल्याला बरोबर जाणवेल. मग पूर्ण लक्ष मनगटावर. आता विरुद्ध बाजूनी हालचाल करा. विरुद्ध बाजूनी मनगटांची हालचाल करायची आहे. गोलाकार फिरवायचे, फक्त मनगट फिरवायची आहेत आणि त्यावर लक्ष केंद्रित करायचे. 5-5 वेळेला आपण एका बाजूनी आणि 5 वेळेला दुसऱ्या बाजूनी अशी आपण केली होती. आता हाताची बोटं उघडा समोर. जास्तीत जास्त ताणा. बोटं उघडा आणि ताणा जास्तीत जास्त. आता बोटं मिटायची आहेत. बोटं मिटा. पुन्हा ताणा जास्तीत जास्त. मिटून घ्या. ताणा. पुन्हा मिटून घ्या. ताणा. पुन्हा मिटा. ताणा. आता आपल्याला दोन्ही हात जे आहेत ते खालच्या दिशेने आणायचे. हातात आता पुन्हा हात वरती आणायचे आणि हात जे आहेत ते खाली ताणायचे आणि वर ताणायचे. मनगटाच्या तिथून हालचाल करायची. जास्तीत जास्त स्वतःकडे खेचून घ्यायचे आणि पुन्हा मागे ताणायचे. जास्तीत जास्त मागे ताणा. कुठे कुठे ताण येतोय बघा. याच्यामुळे तुमचे सगळे हाताचे स्नायूंची पण ताकद वाढणार आहे. पुन्हा खाली न्यायचे. 5-5 वेळा करायचे आणि पुन्हा स्वतःकडे खेचून घ्यायचे. पुन्हा खाली आणि पुन्हा ताणून घ्या. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. आता सावकाश हात खाली आणा. आता आपण कमरेच्या हालचाली करणार आहोत. तर कमरेच्या हालचालीसाठी हात कमरेवर ठेवायचे. हातावरचे ताण सगळे आधी काढून घ्या आणि मग हात कमरेवर ठेवा. हात थोडेसे असे शेक केल्यासारखे करून घ्या. खाली करून घ्या. खाली. म्हणजे मग हातावरचे ताण सगळे निघून जातील. हात कमरेवर ठेवायचे. आता सावकाश आपल्याला कमरेच्या हालचाली करताना चारी बोटं पुढे आणि अंगठा मागे असं ठेवायचं आहे. इथे आपण जिथे मागे अंगठा ठेवतो तिथे आपला किडनीचा पण भाग असतो आणि तिथे एक ॲक्युप्रेशरचा पण पॉईंट आहे. तर तो अंगठ्याने दाबला तर आपल्याला दोन्ही फायदे तिथे मिळणार आहेत आणि चारी बोटंही पुढच्या दिशेने आहेत. ह्या पद्धतीने आपल्याला हात कमरेवर ठेवून घ्यायचे. दोन्ही पायामध्ये खांद्या इतकं अंतर घेतलेलं आहे. दोन्ही पावलं एकमेकांना समांतर ठेवायचा प्रयत्न करा. आता आपल्याला सावकाश पुढच्या बाजूनी आणि मागच्या बाजूनी अशी हालचाल करायची. ज्यांना काही त्रास असतील कमरेचे, पाठीचे, मानेचे तर त्यांनी
आपापल्या डॉक्टरांना विचारून ह्या हालचाली करा. ज्यांना काही त्रास नसतील, पुढे काही त्रास होऊ नये म्हणून आपण हे करतोय. खाली वाकताना आपल्याला पाठीचा कणा सरळ ठेवून मग खाली वाकायचं आहे, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. कुठेही आपल्याला पाठीची कमान करून खाली वाकायचं नाही आहे. तर आपला जो हिप जॉईंट आहे त्या हिप जॉईंटमधनं आपल्याला सावकाश पाठ सरळ ठेवून पुढे वाकायचं आहे. तर पहिल्यांदा चालू असलेला श्वास सोडा, सावकाश श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडत सोडत आपल्याला पुढे वाकायचं आहे. श्वास सोडत सोडत पुढे वाका. जास्तीत जास्त पुढे वाकायचा प्रयत्न करा. पूर्ण श्वास सोडत सोडत पुढे वाकायचं आहे आणि खाली पूर्ण वाकल्यानंतर मग डोकं गुडघ्याकडे न्यायचं आहे. गुडघे सरळ ठेवायचे आहेत. टाचेपासनं कमरेपर्यंतच्या भागाला जो ताण आलेला आहे त्याकडे लक्ष द्या. ह्याच्यामुळे पायातल्या स्नायूंची ताकदसुद्धा तुमची वाढणार आहे आणि ते सगळे स्नायू ताणले गेल्यामुळे गुडघेदुखीसुद्धा ह्याच्यामध्ये कमी होणार आहे. चालू असलेला श्वास सोडा, सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हा. सावकाश श्वास सोडत सोडत कमरेतून मागे जायचं आहे. पायापासून कमरेपर्यंतचा भाग स्थिर ठेवायचा आहे आणि मग मागे जायचं आहे. दात एकमेकांवर टेकलेले ठेवायचे आहेत. गळ्याच्या तिथे सुद्धा ताण बसणार आहे. पायापासून कमरेपर्यंतचा भाग स्थिर, पोटावर आलेला ताण त्याकडे लक्ष द्यायचं आहे. पुन्हा सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचं आहे आणि श्वास सोडत सोडत आपल्याला पुढे वाकायचं आहे. ज्यांना व्हर्टिगोचा वगैरे त्रास असेल, लो BP असेल, त्यांनी मागे वाकू नका. आपल्याला ज्या काही व्याधी आहेत किंवा जे काही त्रास आहेत त्या त्रासांना ज्या न चालणाऱ्या हालचाली आहेत त्या करू नका. सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हा आणि श्वास सोडत सोडत मागे जा. पुन्हा श्वास घेत घेत सरळ व्हा. श्वास सोडत सोडत खाली जायचे, पुढे वाकायचे. पाठीचा कणा सरळ ठेवून हिप जॉईंट्समधनं वाकायचे. वाकून झाल्यानंतर मग डोकं गुडघ्याकडे न्यायचे. गुडघे सरळ ठेवायचे. पायांच्या स्नायूंवर येणारा ताण त्याकडे लक्ष द्यायचे. श्वास सोडा, श्वास घेत घेत सरळ व्हायचे. श्वास सोडत सोडत मागे जायचे. पुन्हा श्वास घेत घेत सरळ व्हा. आणि श्वास सोडत सोडत खाली जा. श्वास घेत घेत सावकाश सरळ व्हायचे. श्वास सोडत सोडत मागे जायचे. आता श्वास घेत घेत सरळ व्हायचे आणि हात खाली. हात खाली आणायचे. आता आपल्याला पुढची हालचाल करायची कमरेचीच. तर दोन्ही हात कमरेवर ठेवायचे. मगाशी ठेवले त्याच पद्धतीने चारी बोटं पुढे आणि अंगठा मागच्या दिशेने. जिथे अंगठा येईल तिथे थोडंसं अंगठ्याने दाबायचे ते पॉईंट. आता आपल्याला श्वासाबरोबरच ह्या हालचाली करायच्या आहेत. आपल्याला बाजूला म्हणजे एकदा डाव्या बाजूला एकदा उजव्या बाजूला असं आपल्याला वाकायचं आहे. पण ते वाकत असताना आपल्याला पुढे यायचं नाही आहे, तर त्या रेषेमध्येच वाकायचं आहे हे लक्षात घ्या. तर ते बरोबर ताण येणार आहे आणि मान जी आहे ती त्या बाजूलाच वाकवायची. तर पहिल्यांदा चालू असलेला श्वास सोडा, सावकाश श्वास घ्या आणि आता उजवीकडे आपल्याला कमरेतून वाकायचे. जास्तीत जास्त उजवीकडे कमरेतून वाकायचे. त्यावेळेला पुढे न येता त्याच लाईनमध्ये, खांद्याच्या लाईनमध्येच आपल्याला उजवीकडे जायचं आहे. जास्तीत जास्त श्वास सोडत सोडत एका बाजूला पूर्ण ताण येईल पायापासनं खांद्यापर्यंत, त्याकडे लक्ष द्या. श्वास घेत घेत सरळ व्हा. आता पुन्हा श्वास सोडत सोडत उजवीकडे वाकायचे. सावकाश श्वास सोडत सोडत उजवीकडे वाका. खांद्याच्या रेषेमध्येच
वाकायचे. सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचे. कुठे कुठे ताण येतोय त्याकडे लक्ष द्यायचे. सावकाश श्वास सोडत सोडत आपण डावीकडे वाकलेलो आहोत, हे उजवीकडे वाकलेलो आहोत. पुन्हा श्वास घेत घेत सरळ झालेलो आहोत. श्वास सोडत सोडत डावीकडे, श्वास घेत घेत सरळ, श्वास सोडत सोडत उजवीकडे, श्वास घेत घेत सरळ. श्वासाबरोबर हालचाली करायचा प्रयत्न करा. श्वास सोडत सोडत डावीकडे, श्वास घेत घेत सरळ, श्वास सोडत सोडत उजवीकडे. लास्ट टाइम. एका बाजूला पूर्ण ताण येतोय त्याकडे लक्ष द्या. कमरेवरची चरबी कमी होण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होणार आहे. सावकाश श्वास घेत घेत सरळ, श्वास सोडत सोडत विरुद्ध बाजूला. पूर्ण लक्ष कमरेच्या स्नायूंकडे, पायापासून खांद्यापर्यंत स्नायूंवर ताण येतोय त्याकडे, श्वासावर. सावकाश श्वास घेत घेत सरळ आणि सावकाश श्वास सोडत सोडत आता दोन्ही हात खाली आणायचे. आता आपण खाली बसून गुडघ्यांच्या हालचाली काही करणार आहोत. तर खाली भिंतीला टेकून बसायचे. खाली कमरेखाली उशी घेतली तरी चालेल, म्हणजे कमरेवर तुमच्या ताण येणार नाही. पूर्णपणे पाठ कंबर जी आहे ती भिंतीला टेकवून घ्या. पाठ सरळ करा. पाठ पूर्ण भिंतीला टेकलेली, कमरेपासूनचा खांद्यापर्यंतचा भाग पूर्ण भिंतीला टेकलेला आहे. दोन्ही पाय सरळ करायचे. गुडघ्यातून सरळ करा. गुडघे सरळ. दोन्ही पायांची पावलं उभी ठेवायची आहेत. स्वतःकडे बोटं ताणून घेतली तरी चालतील. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे, 1 ते 1.5 फुटाचं. आता आपल्याला डावा पाय सरळच ठेवायचा आहे आणि उजवा पाय जो आहे तो गुडघ्यात दुमडून जवळ घ्यायचा आहे. सावकाश पाय गुडघ्यात दुमडून जवळ घ्या आणि हाताने तो पकडायचा आहे. गुडघ्याच्या खालून हात घालून तो पकडायचा आहे, व्यवस्थित पकडायचा आहे. आता आपल्याला याच्यामध्ये काही हालचाल करायची आहे, पण ती हालचाल करत असताना सावकाश करायची आहे. ह्याच्यामध्ये आपल्या पायाच्या स्नायूंमधली पण ताकद वाढणार आहे आणि गुडघा जो आहे त्या गुडघ्याची जी लवचिकता आहे सांध्यांमधली ती पण चांगली होणार आहे. गुडघेदुखीला सुद्धा याचा उपयोग होणार आहे. तर सावकाश आपल्याला पाय जो आहे तो घासत घासत सरळ करायचा आहे. सावकाश सरळ करा. आता पुन्हा पाय जवळ आणायचा आहे. सावकाश जितका जवळ आणता येईल तेवढा आणायचा आहे. सावकाश जवळ आणा. पुन्हा पाय सरळ करायचा आहे. असं आपल्याला 10 वेळा करायचे आणि त्यावेळेला पाठ ही भिंतीला टेकलेलीच पाहिजे, पुढे वाकायचं नाही आहे. आपल्याला फक्त पायाची हालचाल करायची. गुडघ्यातून पाय घासत घासत पुढे न्यायचा आहे जमिनीला आणि सावकाश पाय जमिनीला घासत घासतच पुन्हा जवळ आणायचं आहे. त्यावेळेला आपल्या पायाच्या स्नायूंकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. सावकाश पाय सरळ करा आणि पुन्हा पाय जवळ आणा. जास्तीत जास्त जवळ आणून टेकवायचा प्रयत्न करा. पुन्हा पाय सरळ आणि सावकाश पुन्हा पाय जवळ. सावकाश पाय सरळ. सावकाश करायचे. जर कुठे काही दुखत असेल तर हालचाल थांबवायची आणि पुन्हा करायची. आपण गुडघ्याच्या तिथे हाताने हात पकडलेला असल्यामुळे
गुडघेदुखीच्या लोकांना सुद्धा काही त्रास ह्याच्यामध्ये होणार नाही आणि आपल्या पायांच्या स्नायूंमधली ताकद जसजशी वाढेल तसतसं या गुडघ्यावर आपल्या शरीराचं वजन स्नायू घेतील आणि एकदम त्याच्यावर ते वजन येणार नाही. सावकाश पाय सरळ. आता हीच हालचाल आपल्याला दुसऱ्या पायाने करायची. आता उजवा पाय सरळ ठेवायचा आहे, त्यावेळेला पाऊल स्वतःकडे खेचून ठेवायचं आहे पायाचं आणि मग दुसरा पाय जो आहे डावा पाय तो जवळ आणायचा आहे. हे हालचाल करत असताना उजवा पाय सरळच राहील आणि पायाचे पाऊल जे आहे ते स्वतःकडे खेचलेलं राहील. म्हणजे मग आपल्याला खालून जो स्नायूंना ताण बसेल टाचेपासनं कमरेपर्यंत त्याकडे पण लक्ष द्यायचं आहे. तर पाऊल जे आहे ते स्वतःकडे खेचलेलंच ठेवायचं आहे उजवं. आणि आता आपल्याला डाव्या पायाने हीच हालचाल करायची. सावकाश पाय सरळ करा आणि पुन्हा पाय जवळ आणा. पायातलं अंतर थोडं कमी केलं तरी चालेल, कारण तो पाय सरळ पुढे आला पाहिजे. सावकाश करायची आहे आणि पूर्ण लक्ष पायाच्या स्नायूंकडे आणि गुडघ्याच्या सांध्यांकडे. उजव्या पायाचं पण आपण पाऊल स्वतःकडे खेचून ठेवलेलं असल्यामुळे ते स्नायूसुद्धा मागच्या दिशेचे जे स्नायू आहेत ते ताणले गेलेले आहेत आणि त्याच्यावरही काम आपलं चालू राहणार आहे. तर या पद्धतीने सावकाश जमिनीला पाय घासत घासतच ही हालचाल करा, म्हणजे ती करायला सोपी जाईल. करायला अतिशय सोपी हालचाल असली तरी अतिशय परिणामकारक अशा या यौगिक हालचाली आहेत. आपण ह्या अतिशय सावकाश करत असल्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला दीर्घकाळ शरीरावर राहणार आहेत आणि अगदी आतल्या स्नायूंपर्यंत त्याचे परिणाम जाणार आहेत. पूर्ण लक्ष पायाच्या स्नायूंकडे आणि पायाच्या गुडघ्याकडे. अतिशय महत्त्वाचा असा हा आपल्या शरीरातला सांधा आहे आणि हे जर आपण रोज केलं तर आपल्याला पुढे जाऊन याचा त्रास होणार नाही. ज्यांना त्रास होत असेल तर त्यांचाही त्रास कमी व्हायला मदत होणार आहे. तर ही आपण एकेका पायाने 10-10 वेळा केली आहे. तुम्ही घरी 15 वेळेला 20 वेळेला सुद्धा ही हालचाल करू शकता. आता दोन्ही पाय थोडेसे जवळ किंवा एक फुटाचं अंतर घेतलं तरी चालेल. आता याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त दोन्ही पायांचे, आता आपण घोट्याची हालचाल याच्यामध्ये करणार आहोत. गुडघ्याची हालचाल झाली, आता आपले घोटे. तर जास्तीत जास्त पायाची पावलं आहेत ती पुढे ताणायची आहेत. जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा, इतकी ताणून घ्यायचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त ताणून घ्या. कुठे कुठे ताण येतोय बघा. आता स्वतःकडे खेचायची आहेत, पाय सरळ करायचे पावलं आणि स्वतःकडे बोटं खेचायची. जास्तीत जास्त खेचून घ्या. करंगळीचा भाग जास्तीत जास्त खेचायचा स्वतःकडे प्रयत्न करा. आधी पावलं स्वतःकडे खेचा आणि मग करंगळीचा भाग स्वतःकडे खेचायचा प्रयत्न करा. कुठे कुठे ताण येतोय बघा. पुन्हा पावलं पुढे ताणा. जास्तीत जास्त ताणून घ्या आणि स्वतःकडे खेचून घ्या. सावकाश करायचे. बरोबर त्या स्नायूंना तुम्हाला ताण जाणवेल. पायाचे वरचे स्नायू आणि खालचे स्नायू. आता पाय पुढे ताणा, त्यावेळेला वरच्या स्नायूंकडे पायाच्या लक्ष द्या. कमरेपासूनचे खालपर्यंत बोटापर्यंतचे स्नायू त्याकडे लक्ष द्या. आता पावलं स्वतःकडे खेचून घ्या. आता खाली ताणून खालच्या स्नायूंकडे लक्ष द्या. कमरेपासून टाचेपर्यंतचे स्नायू त्याकडे लक्ष द्या. पुन्हा आता पावलं पुढे ताणा. जास्तीत जास्त पायाच्या वरच्या स्नायूंकडे लक्ष केंद्रित करायचे. सावकाश पावलं स्वतःकडे खेचून घ्यायची आहेत. बोटं स्वतःकडे खेचा. करंगळीचा भाग स्वतःकडे खेचा. कुठे कुठे ताण येतोय बघा. पुन्हा सावकाश पावलं पुढे ताणा. आपण फक्त 5 वेळा केलं हे, तरीसुद्धा तुम्हाला खूप फरक ह्याच्यामध्ये जाणवेल.
सावकाश पुन्हा पावलं स्वतःकडे खेचून घ्यायची आहेत आणि करंगळीचा भाग स्वतःकडे खेचून घ्यायचा आहे. आता आपण दोन्ही पावलं जी आहेत ती आतल्या दिशेने, म्हणजे अंगठे जे आहेत ते आतल्या दिशेने टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घेतलं तरी चालेल. आता दोन्ही पावलं आतल्या दिशेने अंगठे खाली टेकवायचा प्रयत्न करा. आता बाहेरच्या दिशेने करंगळी खाली टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्यावेळेला आपल्याला कुठल्या स्नायूंवर ताण जाणवतं आहे त्याकडे लक्ष द्या. आता आपल्या आतले मसल्स जे असतात आणि बाहेरचे मसल्स त्याकडे लक्ष द्या. आपण वरचे आणि खालचे मसल्स मगाशी बघितले. आता आतले स्नायू आणि बाहेरचे स्नायू त्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. करंगळी जेव्हा बाहेर टेकवतो त्यावेळेला कुठल्या स्नायूंवर ताण येतो आहे आणि अंगठे आतमध्ये टेकवल्यावर कुठल्या स्नायूंवर ताण येतो आहे त्याकडे लक्ष द्यायचं आहे. पूर्ण लक्ष पायाच्या आतल्या आणि बाहेरच्या स्नायूंवर लक्ष द्यायचं आहे. हे पण आपल्याला 5 वेळा आपण केलेलं आहे. आता आपल्याला आतून बाहेर असं मोठं सर्कल आपल्याला काढायचं आहे पावलाचं आणि त्याच्यामध्ये आपली घोट्याची हालचाल खूप चांगली होणार आहे. तर आतून बाहेर जास्तीत जास्त स्वतःकडे पाय खेचून घ्यायचे, बाहेर करंगळी टेकवून आतल्या दिशेने अंगठे खाली टेकवलेले या पद्धतीने 5 वेळा करायचे आणि त्यानंतर मग त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला करायचं आहे. पूर्ण लक्ष पायाच्या घोट्यांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. पूर्ण लक्ष पायाच्या घोट्यांवर. संथ श्वसन आणि कुठल्या स्नायूंवर ताण येतोय त्याकडे पण लक्ष द्या पायाच्या. पूर्ण तुम्हाला इतकं छान वाटेल. सगळे पायाचे स्नायू जेव्हा आपले मोकळे होतात, सांधे मोकळे होतात, याच्यामध्ये स्नायूंवर पण ताण आल्यामुळे तिथलंही आपलं रक्ताभिसरण चांगलं होणार आहे आणि रक्ताचा पुरवठा व्यवस्थित होणार आहे. त्यामुळे तुमच्या पायाला खूप छान वाटेल, रिलॅक्स वाटेल, एकदम एक नवजीवन मिळाल्यासारखं वाटेल. माझ्या सगळ्या सूचना अगदी तंतोतंत पालन तुम्ही करा. तुम्हाला खूप छान वाटेल. पायाला पाय दुखायचे सुद्धा कमी होतील. पायाच्या स्नायूंमधली ताकदसुद्धा भराभर वाढेल. ह्या अगदी करायला सोप्या आहेत पण परिणामकारक अशा ह्या यौगिक हालचाली आहेत आणि हे सगळे सांधे आपण मोकळे करून घेतो. आता आपण पायाच्या बोटांची हालचाल करणार आहोत ह्याच्यामध्ये. तर पायाची बोटांची हालचाल आता करताना जास्तीत जास्त पायाची बोटं अशी आकुंचित करून घ्यायची आहेत. घ्या खेचून. आता पायाची बोटं स्वतःकडे ताणून घ्यायची आहेत आतल्या दिशेने. आता पुन्हा ती बोटं मिटायची. जशी आपण हाताची बोटं मिटतो तशीच पायाची पण जास्तीत जास्त मिटून घ्यायची आणि पुन्हा जास्तीत जास्त ताणून स्वतःकडे खेचायची. करा पुन्हा. बोटं मिटून घ्या, आवळून घ्या जास्तीत जास्त ती बोटं आणि पुन्हा ताणा जास्तीत जास्त. ताणा आणि स्वतःकडे खेचा. पुन्हा करा. असं 5 वेळा आपण करणार आहोत. हे 15-20 वेळा, किंवा तुम्ही बसले असाल नुसतं तर खुर्चीत बसून सुद्धा ह्या सगळं करू तुम्ही शकता. बेडवर बसून सुद्धा करू शकता. अगदी बसला असाल नुसतं तर त्यावेळेला ह्या हालचाली सगळ्या करत राहायच्या आहेत. तुमच्या बोटांमधली सुद्धा ताकद व्यवस्थित राहणार आहे, तिथल्याही स्नायूंचं आणि तिथल्याही सांध्यांचं आरोग्य. कारण बोटाची जी पेरं असतात तिथे सुद्धा छोटे छोटे सांधे असतात, त्यांचंही आरोग्य ह्याच्यामध्ये चांगलं राहणार आहे. आता आपल्याला पाठीवर झोपायचं आहे. पाठीवर आपण झोपणार आहोत. उद्या आपण हिप जॉईंट जे आहेत आपले, म्हणजे कमरेचा जो सांधा आहे, तर तिथले हिप ओपनिंगचे जे काही थोड्याशा योगिक प्रक्रिया आहेत त्या आपण नंतर बघणार आहोत. आता आज आपण दोन्ही हात वरती न्यायचे
आणि हाताची घडी घालायची आहे डोक्याच्या वर. त्याच्यावर डोकं ठेवायचं नाही आहे. डाव्या हाताने उजव्या हाताचा कोपर आणि उजव्या हाताने डाव्या हाताचं कोपर पकडायचे. आता दोन्ही पाय जे आहेत ते गुडघ्यामध्ये उभे करून घ्यायचे. पायाचे तळवे जमिनीवर. तडागासन करायचे. दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर घ्यायचे. आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण कमरेवरचे ताण काढून टाकण्यासाठी ट्विस्टिंग करणार आहोत. आणि जे आपले हिप ओपनिंगच्या योगिक प्रक्रिया आहेत त्या आपण नंतर करणार आहोत, उद्या करणार आहोत. तर आता पहिल्यांदा आपल्याला दोन्ही गुडघे जे आहेत ते उजवीकडे ठेवायचे आणि मान जी आहे ती डावीकडे वळवायची. दोन्ही गुडघे उजवीकडे जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करा आणि मान डावीकडे. कमरेवरचा ताण काढून टाका. पूर्ण कमरेवर लक्ष केंद्रित करायचं आहे. जर तुम्हाला कुठे इथे पीळ पण बसतो, आपल्या गळ्याच्या तिथे पीळ बसतो, त्यानंतर आपले जे पाठीचे जे आपले मणके आहेत त्यांनासुद्धा पीळ बसतो. कमरेच्या स्नायूंकडे पण लक्ष केंद्रित करायचे. सावकाश मान सरळ करायची आणि हेच विरुद्ध बाजूनी करायचे. कमरेवरचे ताण सगळे काढून टाकायचेत. आपल्याला कुठलेही ताण घेऊन जायचं नाही आहे. तर दोन्ही गुडघे जे आहेत ते आपले विरुद्ध बाजूला टेकवायचे. त्याच्या विरुद्ध बाजूला मान वळवायची आहे. कंबरदुखीसाठी, सायटिकासाठी अतिशय चांगलं आसन आहे हे. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. डोळे मिटून घेतले तरी चालतील. पाठीच्या मणक्यांवर, कमरेच्या स्नायूंवर, गळ्याच्या स्नायूंवर लक्ष केंद्रित करायचं आहे. कुठे कुठे ताण बसतोय त्याकडे लक्ष द्यायचं आहे. दोन्ही खांदे जमिनीवर टेकलेलेच आहेत. सावकाश आपल्याला मान सरळ करायची आहे. सावकाश दोन्ही पाय जे आहेत ते सरळ करा. हात खाली आणा. एक आपण क्विक रिलॅक्सेशन हठप्रदीपिकेमध्ये औषधी प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे ते आपण करणार आहोत. तर सगळे स्नायू, जेव्हा आपल्याला सगळ्या स्नायूंमध्ये काही वेदना असतील किंवा अंग दुखत असेल त्यावेळेला सुद्धा तुम्ही हे करू शकता. अगदी पटकिनी रिलॅक्स होण्यासाठी म्हणून याचा खूप चांगला उपयोग होतो. तर सगळे स्नायू आवळून घ्यायचे आहेत. हाताची मुठी पण आवळून घ्यायची आहेत. पायाची बोटं आवळून घ्यायची आहेत. गोटे आवळून घ्या. पोटऱ्या, मांड्या, पोटाचे स्नायू, खांद्याचे स्नायू, पाठीचे स्नायू, गळ्याचे स्नायू, चेहऱ्याचे स्नायू, डोळे गच्च आवळून घ्यायचे आहेत. जास्तीत जास्त आवळून घ्या आवळून. आणि सावकाश सगळं शरीर ढिलं सोडा. श्वास सोडा आणि मग आवळून घ्या. सगळं शरीर जास्तीत जास्त आवळून घ्यायचं आहे. डोळे पण गच्च मिटायचे आहेत, ते आवळून घ्यायचे आहेत. चेहऱ्याचे स्नायू आवळून घ्यायचे आहेत आणि एकदम सगळं शरीर ढिलं सोडायचं आहे. आता हाताचे तळवे वरच्या दिशेने ठेवा. डोळे मिटलेलेच ठेवा. या स्थितीमध्ये आपण शवासनामध्येच उदरश्वसन करणार आहोत. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घेतलेलं आहे. टाचा आतल्या बाजूला, चवडे बाहेरच्या बाजूला. डोळे मिटलेले आहेत. श्वासावर लक्ष केंद्रित करायचे आहे. चालू असलेला श्वास सोडायचा आहे आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे. पोट वर येईल. उदरश्वसन करायचं आहे. दीर्घ श्वास सोडायचा आहे. पोट खाली जाईल. पूर्ण श्वास सोडा. पोट खाली पाठीकडे जाईल. पुन्हा दीर्घ श्वास घ्या. पूर्ण लक्ष श्वासावर आणि पोटावर. उदरश्वसन चालू ठेवायचे आहे.
सावकाश एकाच गतीने श्वास भरून घ्यायचा आहे, जेवढा भरून घेता येईल तेवढा, आणि सावकाश एकाच गतीने श्वास सोडायचा आहे. पोट अगदी खाली पाठीपर्यंत जाईल असा. पुन्हा दीर्घ श्वास भरून घ्या, पोट वर येईल आणि दीर्घ श्वास सोडा, पोट खाली जाईल. पुन्हा सावकाश श्वास भरून घ्या, जेवढा दीर्घ श्वास घेता येईल तेवढा दीर्घ घ्या आणि दीर्घ हळूहळू सावकाश श्वास सोडा, पोट खालपर्यंत जाईल. उदर श्वसन चालू ठेवायचे, पूर्ण लक्ष श्वासावर आणि पोटाच्या हालचालीवर. उदर श्वसन चालू ठेवा, पोटावर आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. चालू असलेलं आवर्तन पूर्ण करायचे आणि संथ श्वसन. आता सावकाश एका कुशीवर वळून उठून बसायचे आणि मग डोळे उघडायचे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण उशी जी आहे ती भिंतीला लावायची आहे, त्यावर बसायचे, हात पुढे टेकवायचे, पूर्ण कंबर मागे टेकून घ्यायची आहे आणि सरळ व्हायचं आहे. कमरेपासूनचा सगळा भाग भिंतीला टेकलेला. आता या स्थितीमध्ये आपण प्रार्थना म्हणणार आहोत. डोळे मिटून घ्यायचे, हाताची ज्ञानमुद्रा, पूर्ण लक्ष श्वासावर. सगळं शरीर रिलॅक्स झालेलं आहे, सगळे सांधे मोकळे झालेले आहेत. प्रार्थना आपण म्हणणार आहोत. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. डोळे मिटलेलेच ठेवा. मन अतिशय शांत झालेलं आहे. आपण जो योगाभ्यास केलेला आहे तो परमेश्वराला समर्पित करायचा आहे. मनामध्ये समर्पणाची भावना ठेवा. सावकाश डोळे उघडा आणि हळूहळू सगळ्या सांध्यांची हालचाल करून मग आपल्या कामाला लागा. आजचा योगाभ्यास आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. म्हणजे मग आपल्या प्रतिक्रिया वाचल्यानंतर आपल्याला योगाभ्यास केल्यानंतर कसं वाटलं हे आमच्यापर्यंत पोहोचेल. उद्या आपण परत भेटूया. नमस्कार, धन्यवाद.